आजचा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील सर्व शाळेतील शिक्षकांसाठी UDAS प्लस या पोर्टलवर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल हे अपडेट कसे करावे या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। GP, EP आणि FP हे विद्यार्थ्यांचे अपडेट करण्याचा टॅब आता ॲक्टिव्ह करण्यात आलेला आहे। सर्व शिक्षकांनी हे विद्यार्थी अपडेट कसे करावे या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती पुढील प्रमाणे पाहूया। तत्पूर्वी नमस्कार, मी सचिन पाटील, टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाइल, एनरोलमेंट प्रोफाइल आणि फॅसिलिटी प्रोफाइल हे अपडेट करण्यासाठी प्रथमतः आपण आपल्या शाळेच्या पोर्टलवर लॉग इन करून घ्यायचे आहे। यासाठी UDAS प्लसला स्टुडंट मॉड्यूलमध्ये लॉग इन करत असताना या ठिकाणी आपला युजर नेम म्हणजे शाळेचा UDAS नंबर, त्याखाली पासवर्ड आणि येथे हा दिलेला कॅप्चा टाकून साइन इन करून घ्यावे। याप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल। येथे आपल्याला दोन महत्त्वाचे टॅब दिसतील। यापैकी शैक्षणिक वर्ष 2026-27 या टॅबवर आपण काम करणार आहोत। यासाठी मी या टॅबवर क्लिक करतो। यानंतर आलेल्या पॉपअप विंडोला या ठिकाणी क्लोजवर क्लिक करतो। यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा महत्त्वाचा डॅशबोर्ड दिसेल। आता या ठिकाणी स्कूल डॅशबोर्ड येथेच आपल्याला आपले सर्व वर्ग त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या तुकड्या असतील या इयत्ता आणि तुकड्या आपल्याला समोर दिसत असतात। ज्या वर्गातील विद्यार्थ्यांचे आपल्याला अपडेट करायची आहे माहिती, यासाठी त्या वर्गातील त्या तुकडीसमोर आपल्याला व्ह्यू अँड मॅनेज याप्रमाणे मेसेज शो होईल। व्ह्यू अँड मॅनेजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी आपल्या समोर दिसेल आणि त्यापुढे प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर सगळ्यात शेवटी GP, EP आणि FP याप्रमाणे हे तीन महत्त्वाचे टॅब दिसतील। बघा, सर्व विद्यार्थ्यांचे आपण जर हे तिन्ही महत्त्वाचे टॅब पाहिले तर रेड कलर मध्ये आपल्याला दिसत आहेत। तसं आपण प्रत्येक टॅब ॲक्टिव्ह करणार, आपल्याला या ठिकाणी तो टॅब हा ग्रीन कलर मध्ये आलेला दिसेल। जसे की या विद्यार्थ्यांच्या नावासमोर जे टॅब आहेत हे तीनही रेड आहेत आणि सगळ्यात शेवटचा जो टॅब आहे हा फायनलाइजचा असतो। मात्र ह्या ठिकाणी या विद्यार्थ्याचे दोन टॅब ग्रीन दिसतात। याचा अर्थ मी जनरल प्रोफाइल ही माहिती अपडेट केली, एनरोलमेंट प्रोफाइल ही माहिती अपडेट केली, मात्र FP फॅसिलिटी प्रोफाइल अपडेट केलेले नाही, म्हणून या ठिकाणी हे दोन्ही टॅब मला या ठिकाणी रेड दिसत आहेत। मी FP म्हणजेच फॅसिलिटी प्रोफाइल अपडेट केल्यानंतर मी पुन्हा शेवटच्या टॅबमध्ये जाईल आणि शेवटी जेव्हा फायनलाइज करेल, सबमिट करेल, त्यानंतर या ठिकाणी हे चारही टॅब मला या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये आलेले दिसतील। आणि जेव्हा ग्रीन कलरमध्ये आपले चारही टॅब येतील तेव्हा या ठिकाणी एंट्री स्टेटस हे आपण पाहू शकतो। या ठिकाणी कंप्लीट नावाचा शेरा आपल्याला पाहायला मिळेल। सध्या दोनच टॅब झाले, बाकीचे पेंडिंग आहे म्हणून इन प्रोग्रेस दिसते। जर एकही टॅब आपण ॲक्टिव्ह केला नसेल, अपडेट केला नसेल, तर या ठिकाणी नॉट स्टार्टेड म्हणून आपल्याला लिहून आलेलं दिसेल। आता अपडेट कशा पद्धतीने करावं ही माहिती पाहूया। यासाठी मी येथे त्या विद्यार्थ्याच्या GP या टॅबवर क्लिक करतो। आता अपडेट करत असताना प्रथमतः जनरल प्रोफाइल हा टॅब विद्यार्थ्याचा दिसणार आहे। येथे आपण खाली आलो तर डू यू वॉन्ट टू चेंज डेमोग्राफिक डिटेल्स, बघा आपल्याला या विद्यार्थ्याच्या आधार कार्ड मधील माहिती किंवा इतर काही मेल फिमेल असेल, जन्मतारीख असेल, ही माहिती जर अपडेट करायची असेल तर या सुरुवातीला असणाऱ्या बॉक्समध्ये आपल्याला चेकमार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण या ठिकाणची माहिती, या पोर्टलवरील जी माहिती आहे, थोडक्यात आधार कार्ड नंबर, आधारवरील नाव हे आपण या ठिकाणी अपडेट करू शकतो। पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जर क्लिक केलं तर यावर आपण क्लिक करून ही माहिती अपडेट करू शकता। आवश्यकता नसेल तर या ठिकाणी आपण कोणताही बदल करायचा नाही। आता सगळ्यात खाली आलो की या ठिकाणी आपल्याला काही महत्त्वाचे टॅब देण्यात आले आहेत। या टॅबपैकी सगळ्यात शेवटचा एक टॅब आहे ब्लड ग्रुपचा। हा ब्लड ग्रुपचा टॅब आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। जर विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप माहीत असेल तर या ठिकाणी सिलेक्ट करा आणि जर तो माहीत करून घेणार असेल, तो चेकिंग करून आपल्याला कळवणार असेल तर सर्वांनी अंडर इन्व्हेस्टिगेशन्स या पर्यायावर क्लिक करून त्या टॅबला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी सेव्ह या टॅबवर क्लिक करा। बघा, सेव्हवर क्लिक केल्यानंतर आपलं जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणजे GP या ठिकाणी अपडेट झालेला आहे। यानंतर क्लोजवर क्लिक करा। हे सगळे टॅब पाहून घ्यायचे आहेत। आपल्याला योग्य तो बदल या प्रत्येक टॅबमध्ये करायचा असेल तर आपण करू शकतो। यानंतर मी येथे नेक्स्टवर क्लिक करतो।
नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर माझा दुसरा त्या विद्यार्थ्याचा टॅब आला एनरोलमेंट प्रोफाईलचा. आता EP अपडेट करत असताना या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर चेंज झालेला असतो, म्हणून रोल नंबर आपण चेंज करू शकतो, या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याचप्रमाणे इतर जी काही माहिती आहे ही माहिती आपल्याला या ठिकाणी ॲडिशनल ॲड करायची आहे. आता मी या ठिकाणी सेव्ह करायला गेलो तर मला या ठिकाणी 2 महत्त्वाच्या गोष्टी टाकाव्या लागतील. हे रिक्वायर्ड आहेत. हे रिक्वायर्ड आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी भरावेच लागतील. आणि हे सगळं माहिती भरून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा खाली चेक करून घेणार आहे सर्व माहिती आणि त्यानंतर सेव्ह या टॅबवर क्लिक करतो. मात्र तत्पूर्वी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी लँग्वेज ग्रुप स्टडीज इन बाय द स्टुडंट हा एक टॅब आहे. यामध्ये आपल्याला लँग्वेज देण्यात आलेलं आहे इनबिल्ड. ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर खाली 4.2.3 मध्ये आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचे सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे असतात. लक्षात घ्या येथे 3 सिलेक्ट हे आपण करून घ्यायचे आहेत. जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर चालतील. मात्र आपण जर फक्त 2च सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला याप्रमाणे सम मॅन्डेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट ऑर मिसिंग हा मेसेज शो होऊ शकतो. म्हणून येथे आपण कमीत कमी 3 हे विषय आपल्याला निवडायचे आहेत. या ठिकाणी 4 पैकी कोणतेही 3 विषय आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही दिलेली माहिती चेक करा आणि पुन्हा सेव्हवर क्लिक करूया. बघा या ठिकाणी EP म्हणजेच एनरोलमेंट डाटा सक्सेसफुली सेव्ह झालेला आपल्याला दिसेल. यानंतर येथेच नेक्स्टवर मी क्लिक करतो. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण आलो आहोत तिसऱ्या महत्त्वाच्या टॅबकडे फॅसिलिटी प्रोफाईल म्हणजेच FP कडे. आता या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे ही व्यवस्थित वाचून याला यस ऑर नो मध्ये टॅब सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वेदर फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड टू द स्टुडंट फॉर द इयर ऑफ फिलिंग डाटा यस ऑर नो. यस असेल तर यस करा, असतील तर आपण कोणकोणत्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत त्यापैकी ज्या फॅसिलिटीज आपण या ठिकाणी दिल्या असतील विद्यार्थ्यांना या फॅसिलिटीज या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर डज द स्टुडंट पार्टिसिपेट इन तो NCC मध्ये आहे का नाही, NCC मध्ये आहे की नाही, त्यानंतर स्कॉट्स अँड गाईड्समध्ये आहे की नाही याबाबत टॅब सिलेक्ट करून घ्यायचा आहे. थोडक्यात ही आपल्या शाळेला अनुसरून त्या विद्यार्थ्याला लागू असलेला टॅब या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा हाईट आणि वेट आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे, टाकायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी हा जो एक टॅब आहे या टॅबमध्ये नॅशनल लेवलला कॉम्पिटिशनमध्ये एखादा कोणी विद्यार्थी गेला असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ही सगळी माहिती या ठिकाणी पाहून त्याला अपडेट करा आणि शेवटी सेव्ह या टॅबवर क्लिक करा. यानंतर फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली याप्रमाणे मेसेज शो होईल. म्हणजे FP हे सुद्धा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा अपडेट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करूया. यानंतर आपण जे 3 महत्त्वाचे टॅब भरले ह्या तिन्ही टॅबची महत्त्वाचे एकत्रित फॉर्म आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हा पूर्णतः फॉर्म पाहून चेक करून घ्यायचा आहे. जर काही डाऊट असेल, काही चुकलं असेल तर बॅक टू स्कूल डॅशबोर्ड किंवा बॅक या टॅबवर जाऊन त्या डॅशबोर्डमध्ये आपण ती माहिती पुन्हा एकदा खात्री करून व्यवस्थित भरून घ्यायची आहे. जर सर्व डाटा व्यवस्थित असेल तर आता हा एक महत्त्वाचा टॅब ॲक्टिव्ह करण्यात आला आहे, तो म्हणजे कंप्लीट डाटा. आता सगळी माहिती व्यवस्थित भरून झाली असेल, अपडेट झाली असेल, FP त्यानंतर EP आणि GP ह्या तिन्ही माहिती हे तीनही टॅब अपडेट झाले असतील तर सगळ्यांनी या ठिकाणी कंप्लीट डाटा या टॅबवर शेवटी क्लिक करायचं आहे. यानंतर आलेल्या विंडोजमध्ये ओकेवर क्लिक करायचं आहे. सो अशा पद्धतीने डाटा कंप्लीशन इज कंप्लीट. सो अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालेली आहे. आपण पुढच्या विद्यार्थ्याकडे अपडेट करण्यासाठी आपण नेक्स्ट स्टुडंटवर क्लिक करू शकता किंवा ओके या टॅबवर क्लिक करून या ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा विद्यार्थी आपण सिलेक्ट करू शकतो. आता जाऊया पुन्हा एकदा आपल्या त्या मेन डॅशबोर्डवर वर्गाच्या. या ठिकाणी आपण बघा आता एका विद्यार्थ्याला पूर्णतः अपडेट केलं म्हणून येथे हे 4ही टॅब ग्रीन झालेले दिसतील आणि नॉट स्टार्टेडच्या जागी या ठिकाणी कंप्लीटेड याप्रमाणे हा एक शेरा आपल्याला आलेला दिसेल. सो आपल्या शाळेतील त्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर कंप्लीटेड नावाचा हा शेरा येईल. याप्रमाणे आपल्याला पूर्णतः काम करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस पूर्णतः 100% आपल्याला या ठिकाणी कंप्लीटेड लिहून येईल 100% विद्यार्थ्यांच्या त्या नावासमोर
अशा वेळी समजायचं आहे की आपलं विद्यार्थ्याचं अपडेशन करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचं आधारवरचं नाव आणि जनरल प्रोफाईलमध्ये येथे असलेल्या विद्यार्थ्याचं नाव हे आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. आधार आहे, आधारवरचं नाव हे आधार कार्ड आणि आधारवरचं नाव आणि या ठिकाणी असलेलं नाव हे मॅच होणं गरजेचं आहे. हे जर मिसमॅच असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्याचं आधार व्हेरिफिकेशन होणार नाही, म्हणून एवढी खात्री करून आपण या ठिकाणी अपडेट करा. जर आपल्या कॅटलॉगला किंवा 1 नंबर रजिस्टरला विद्यार्थ्याचं नाव बरोबर असेल आणि या ठिकाणी वर या विद्यार्थ्याचं नाव जर चुकीचं असेल तर सगळ्यात वर असलेलं नाव किंवा हे असलेलं नाव हे आपल्या लेवलला, स्कूल लेवलला अपडेट करता येत नाही. म्हणून अशा वेळेस आपल्या आधारवर नाव, 1 नंबरवरचं नाव आणि इथलं नाव यापैकी या ठिकाणी असलेलं नाव अपडेट करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचं हे नाव अपडेट करण्यासाठी आपल्याला BRC केंद्रावर वरच्या लेवलवर आपण हे नाव चेंज करून अपडेट करून घेऊ शकता. आपल्या स्कूल लेवलला फक्त आपण एक अक्षरी नाव चेंज करू शकतो. किंबहुना जास्त अक्षरे असतील तर आपल्याला हे नाव BRC केंद्रातून अपडेट करून घ्यायचं आहे. आणि जर आपण अपडेट केलं नाही तर आधारवरचं नाव वेगळं, पोर्टलवरचं नाव वेगळं, म्हणून आधार व्हेरिफिकेशनला, MBU अपडेशनला त्या विद्यार्थ्याची अडचण येऊ शकते. म्हणून एवढी काळजी प्रत्येक शिक्षकाने घ्यायची आहे. सो अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व विद्यार्थी आपण याप्रमाणे अपडेट करून घ्यायचे आहे. मी आशा करतो की विद्यार्थ्यांचं जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल, फॅसिलिटीज प्रोफाईल अपडेट करून तो विद्यार्थी फायनलाइज करून त्याला कंप्लीटेड कशा पद्धतीने शेरा आणावा ही माहिती आपणास नक्कीच समजली असेल. चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.